बेचणार वाले का फायदा है ना, हमचा मालिकचा फायदा ना हमचा फायदा। ज़्यादा भरून अपने को ही नुकसान है। 2 लूम फालतू लाना पड़ेगा। ती एका कॅरेटमध्ये काढायची ये निकत नाही हा, हे पहा आपल्या केळामध्ये जास्त काही टाकाऊ माल निघत नाहीत, फक्त जोड केळ असते ते घेत नाहीत। त्यांचे जे काही समजुती आहेत त्या समजुतीनुसार त्याला दर कमी असतो ते बाजूला काढतात आणि भीती असते पण आम्हाला जोड होईल म्हणून, जोडीमुळे होतील म्हणून। केळी काढणीचं काम चान घुमशान 15 दिवस म्हातारे फिरून आले हैं, आता कामाचा ढीग पडलेला आहे। ठीक आहे, ह्यांचं वर्क टीम, ड्रायव्हर एक आणि हे 3 कामगार, ड्रायव्हर आणि 1 कामगार घड आणण्याचं कामकाज करत आहे। 2 जण ह्या ठिकाणी कॅरेट भरत आहेत, त्याचं चित्रीकरण। कामाची चपलाई, शरीराला कोणत्याही प्रकारची इजा न होता धारदार शस्त्रानं अशा प्रकारे हे केळीची घड, केळी पाठवण्याचं कामकाज सुरू आहे। बघा कामाची लगबग। आत्ताच आमचा विनायक आणि अरुण भाऊ या ठिकाणी आलेले आहेत, आता पुढील कामकाज ते पाहतील, त्यांना मदत करतील। यावे, नमस्ते। ओके ओके, अशा प्रकारे कमल पुष्पाची पाठवणी सुरू आहे, कॅरेट भरण्याचं कामकाज सुरू आहे। या ठिकाणी वजन आहे, इलेक्ट्रिक काटा असल्यामुळे पॉईंट तुमच्या व्हिडिओमध्ये दिसणार नाही, तरी पण आम्ही समोरून लक्ष देत आहोत। हे पहा 21,500 500 पाण्याचं वजन, 2 किलो कॅरेटचं वजन आणि 19 किलो मालाचं वजन, असं हे कोष्टक आहे। बघूया प्रत्यक्ष गाडी भरल्यानंतर। विशेष म्हणजे आमच्या सौभाग्यवती काय पिकलेला घड आहे का घरात खायला वगैरे आले म्हणाले होते त्या, पण इथं एकही पिकलेला घड नाही, त्यामुळे त्या नाराज झालेत। पण नंतर आपण घेऊ, त्याबद्दल काय खाण्याबद्दल काही नाही, पण पहा हां, सरासरी घडाची लेवल पाहण्यासाठी एका घडाचं वजन केलेलं आहे, 24 किलो वजन आलेलं आहे। रस्त्यावर कामकाज सुरू आहे। विनायक आपल्या घरच्या काट्यावर वजनाची खात्री करून घेत आहे। वजन बरोबर झालेलं आहे। हां, विनायकला देखील खात्री पटलेली आहे। ओके ओके ओके, वो भी बघा, काय टेन्शन नाही आपल्याला। विनायक गडाचं वजन हां 26 किलो गडाचं वजन भरलेलं आहे। ओके, म्हणजे सरासरी 25-26च्या दरम्यान आपण धरूया। केळीचा घड घेतल्यानंतर जो मधला अँकर आहे तो अशा प्रकारे बाजूला काढला जातो। हा वेस्टेज असतो, काही जनावरांना लोक घेऊन जातात। घडावरील पिशव्या अशा बॅगा बाजूला काढल्या जातात, त्यानंतर व्यवस्थित ठेवल्या जातात। आता तिघही कामाला लागलेले आहेत। विनायक त्याच्या कष्टाचं चीज झाले का नाही हे पाहत आहे। त्यानं सर्व बाबींची खात्री करून घेतलेली आहे, वजन करून घेतलेलं आहे, घडाचं वजन केलेलं आहे, फणीतली संख्या मोजलेली आहे। हां, आता तो एक फणी घरातील देवासमोर ठेवण्यासाठी घेऊन जात आहे। पहा विनायक घरच्या कुलदेवतेला फणी घेऊन जात आहे। एका मिनिटाच्या आतच
या अँकरची फण्या बाजूला काढल्या जात आहेत. इतका कामाचं त्यांचं स्पीड आहे. कमल पुष्पाची जवानी. का नाही बहुत चक्कर में पूरा काम बर्बाद हो गया. स्पीडनं काम केलं जातं. उबे फालतू तो सब लोग केळीवरती खुश आहेत. पहले सोचे भाई अपने मोबाइल आई था खाते हैं वो जो 500 रुपया जो मोबाइल करके जमा की ना उनके लगे मोबाइल केळी घडाची विदाई. पाठवणीचं कामकाज सुरू आहे. खराब रहा है. संपूर्ण गाडी भरली जाणार आहे. सलग 3-4 दिवस हे कामकाज सुरू राहणार आहे. जो माल आलेला आहे तो घेतला जाणार आहे. विनायक अशा प्रकारे कागद बाजूला काढत केळीचे घड घातल्यानंतर कापल्यानंतर दिसणारं आपल्या केळी बागेचं दृश्य, झाडाला असणाऱ्या घडांचं चित्रीकरण, झाडाला असलेल्या आणि थोड्याच वेळात गाडीमध्ये जाऊन बसणाऱ्या केळीच्या घडाचं वजन सरासरी 25 किलोच्या घड ह्या ठिकाणी भरत आहे. या बॅगा दिसत आहेत. या 2-3 दिवसामध्ये आलेले घड घेतले जाणार आहेत. केळीचे घड धुण्यासाठी आपण हा बॅरेल भरून ठेवलेला आहे. केळीचे घड काढून घेतल्यानंतरचे झाडाचं दृश्य